नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.1 मधला नववी गणित भाग 2 चॅप्टर आहे वर्तुळ, यातला सराव संच 6.1 मधला प्रश्न 4 बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले 3 प्रश्न मी सोडवलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो बघा। तर ठीक आहे, तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तो 4था प्रश्न त्यांनी काय दिला आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही 41 सेंटीमीटर आहे। वर्तुळाची जीवा PQ ची लांबी ही 80 सेंटीमीटर आहे, तर जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर काढा। आता या ठिकाणी बघा, ही जी त्रिज्या दिसते PO किंवा आपण OP सुद्धा म्हणू शकतो। आता ही जी त्रिज्या आहे ती आहे 41 सेंटीमीटर आणि PQ ही जी जीवा आहे त्याचा अंतर किती आहे, तर ते आहे 80 सेंटीमीटर। आणि आपल्याला अंतर कोणाचं काढायचं आहे, तर जीवा PQ यापासून ते O केंद्रापासून ते जीवा PQ पर्यंत म्हणजे हे जे अंतर आहे ते किती आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे। ठीक आहे, मग आता सुरुवातीला त्यांनी काय काय दिलेलं आहे ते अगोदर आपण या ठिकाणी उत्तरामध्ये लिहून घेऊयात। तर बघा, सुरुवातीला आपण उत्तरामध्ये काय काय लिहायचं आहे, तर O हे वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख PQ ही जीवा आहे। जसं की त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे, PQ ही काय आहे, तर ती एक जीवा आहे। आणि रेख OM म्हणजे ही रेख आपल्याला OM दिसते, रेख OM लंब जीवा PQ। आता या ठिकाणी लंबच्या चिन्हाने आपल्याला इथे दाखवलेलं आहे, 90 अंशाचं हे चिन्ह आहे, म्हणजेच काय असणार आहे, तर ती लंब असणार आहे। म्हणजेच रेख OM लंब जीवा PQ आहे आणि रेख OP ही जी काय आहे, रेख OP ही काय आहे, तर ती त्रिज्या आहे आणि ती त्रिज्याचं अंतर म्हणजेच OP किती आहे, तर ते 41 सेंटीमीटर आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला माहित आहे की बघा, केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागत असतो, बरोबर। आता या ठिकाणी बघा, इथं तुम्ही बघू शकता, इथं काय आहे, ही पूर्ण जीवा आहे आणि PM हे काय आहे, त्या जीवेचं निम्म अंतर आहे असे आपण म्हणू शकतो। म्हणजेच या ठिकाणी PM बरोबर काय येईल बघा इथं, म्हणून PM बरोबर PM बरोबर काय बघा, इथं सुद्धा PM जेवढं अंतर आहे तेवढंच QM सुद्धा असणार आहे ना। मग ते आपण इथं लिहूया, PM बरोबर QM असणार आहे आणि ही दोन्ही अंतर कसे आहेत, तर 1/2 गुणिले PQ। म्हणजे PM हे अंतर PQ चे निम्म आहे आणि QM हे सुद्धा अंतर PQ चे कसं आहे, तर ते निम्म आहे। मग आपल्याला PQ ची किंमत माहित आहे, ते आपण या ठिकाणी पुटअप करूया। 1/2 गुणिले PQ किती आहे बघा, तर तो आपल्याला दिला आहे, त्यांनी 80 दिलेला आहे। म्हणजेच जर 80 ला आपण 2 ने भागलं तर 2 1 2 आणि 2 4 8, म्हणजेच इथे किती आले बघा, तर 40 सेंटीमीटर। म्हणजेच PM किती आला, PM म्हणजेच QM दोन्हींची व्हॅल्यू किती आली, तर 40 सेंटीमीटर आलेली आहे। इथं आपण लिहू शकतो PM बरोबर QM, त्यांची व्हॅल्यू किती आलेली आहे, हे 40 सेंटीमीटर आलेली आहे, बरोबर। त्यानंतर आपण आताच प्रश्नामध्ये म्हणजेच आकृतीमध्ये बघितलं आहे, कोन QMP हे किती आहे, तर ते 90 अंशाचं आहे। ते लंब आहे म्हणजे काय, तर ते 90 अंशाचंच आहे। आणि मग आपण काय म्हणू शकतो, आणि म्हणून त्रिकोण QMP हा कसा झाला, आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते। हा लंब सुद्धा आहे, मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो की कोन QM नाही का, हा O आहे, OMP या काटकोन त्रिकोणामध्ये आपण काय करूया, तर आपण हे वापरूया, पायथागोरसचं प्रमेय वापरूया। इथं सॉरी O आहे, Q नाही आहे, O आहे या ठिकाणी। ओके, OMP आणि इथं सुद्धा O आहे। सो त्रिकोण OMP या काटकोन त्रिकोणात आपण काय करूया, आता पायथागोरसचं प्रमेय वापरूया। पायथागोरसचे प्रमेय वापरू। बघा, आता त्या त्रिकोणामध्ये आपण आता बघा सुरुवातीला काय करूया बघा, इथं OP वर्ग बरोबर OM वर्ग आणि अधिक PM वर्ग। आता ह्याच्यातल्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, OP आहे बघा, OP म्हणजे ते जीवा जी आहे ती, त्याचे किती त्यांनी अंतर दिलेलं आहे बघा, तर 41 दिलेला आहे, 41 वर्ग या ठिकाणी होईल। त्यानंतर OM ची किंमत आपल्याला माहित नाहीये, OM वर्ग आपण आहे तसंच ठेवूया।
PM आपण आत्ताच काढलं आहे, किती आहे बघा 40 आहे, मग या ठिकाणी 40चा वर्ग होईल बरोबर. आता आपण काय करूया या ठिकाणी बघा 41 वर्ग आपण आहे तसंच ठेवूया. 41 वर्ग 40 वर्ग अधिक आहे, पलीकडे गेल्यावरती तो काय होईल वजा 40 वर्ग होईल ना बरोबर. आणि OM वर्ग जो आहे तो आपण आहे तसंच या ठिकाणी ठेवूया. ओके, आता काय करूया इथं आपण तो जो A अधिक B A वजा B असं सुद्धा वर्ग आपण वापरू शकतो. किंवा जर तुम्हाला 41चा वर्ग माहीत असेल आणि 40चा सुद्धा वर्ग माहीत असेल तर ते सुद्धा तुम्ही डायरेक्टली काय करू शकता सोडवू शकता. सो थोडक्यात काय आपण इथं सोपी पद्धत वापरूया. म्हणजेच इथं आपण कोणता रूल वापरणार आहे बघा A वर्ग वजा B वर्ग. म्हणजेच याचं काय असतं रूप तर A अधिक B असतं आणि A वजा B असतं आहे ना. मग याचा आपण वापर या ठिकाणी करूया. काय होईल बघा इथं पहिल्या कंसामध्ये 41 अधिक 40 येईल आणि दुसऱ्या कंसामध्ये 41 वजा 40 येईल आणि पुढचं जे आपलं OM वर्ग आहे ते असं आहे तसंच येईल. ओके, आता नेक्स्ट काय येईल बघा 40 आणि 41 आणि 40 किती होतात तर 81 होतात गुणिले 41 मधून 40 गेले किती होतात तर 1च होतात आणि या ठिकाणी बघा OM वर्ग आहे तसंच येईल. म्हणजेच 81 गुणिले 1 किती होतात रे तर 81च होतात आणि पुढचं जे OM वर्ग आहे ते आहे तसेच. म्हणजेच OM वर्ग म्हणजेच किती आला तर तो 81 आलेला आहे. आता आपण काय करूया दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊयात. तर बघा दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन मग OM वर्गाचं वर्गमूळ काय होईल OM होईल आणि 81चं वर्गमूळ काय होईल तर ते 9 होईल आहे ना. म्हणजेच OM ची किंमत किती आली बघा तर ती 9 आलेली आहे. आणि म्हणून आपण शेवटी म्हणू शकतो जेव्हा PQ चे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर हे किती आहे बघा 9 सेंटीमीटर आहे. आणि तेच अंतर आपल्याला त्यांनी विचारलं होतं 9 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही हा प्रश्न त्याचं उत्तर चेक करू शकता. ठीक आहे, आता पाचवा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. बघा पाचवा प्रश्न त्यांनी काय दिला आहे आपल्याला आकृतीमध्ये केंद्र O असलेली 2 वर्तुळे आहेत. म्हणजे या ठिकाणी केंद्र O आहे आणि त्या ठिकाणी बघा केंद्र O असलेली 2 अशी वर्तुळे आहेत. मोठ्या वर्तुळाची AB ही जीवा आहे. हा मोठा वर्तुळ आहे त्याची जीवा ही AB आहे व लहान AB ही जीवा लहान वर्तुळाला बिंदू P व Q मध्ये छेदते. म्हणजे या मोठ्या वर्तुळाची AB ही जीवा आहे आणि ही जीवा या लहान वर्तुळाला P आणि Q या 2 बिंदूमध्ये छेदते. तर सिद्ध करा की AP म्हणजे हे जे अंतर दिसते AP बरोबर BQ हे अंतर इक्वल आहे म्हणजेच एक समान आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. मग सुरुवातीला आपल्याला प्रश्नामध्ये जे काही त्यांनी दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊयात. तर बघा सुरुवातीला आपण उत्तरामध्ये काय लिहिणार आहे या ठिकाणी आपल्याला रचना करायची आहे. रचनामध्ये काय लिहायचं आहे बघा तर हा OM जो आपल्याला दिसतोय तो O पासून M पर्यंत आपल्याला डॉट डॉट लाईनने काय करायचं आहे कनेक्ट करायचा आहे बरोबर. मग इथं आपण रचनामध्ये लिहिलं आहे बघा रेख OM लंब जीवा AB अशा पद्धतीने कनेक्ट करायचं आहे जेणेकरून OM ही जी रेख आहे ती AB ला कशी असेल म्हणजेच PQ ला सुद्धा कशी असेल तर ती लंब असेल. अशा पद्धतीने म्हणजे AMB हे कसे होईल तर एकाच रेषेमध्ये येतील. अशा पद्धतीने आपल्याला ते कनेक्ट करायचं आहे. सिद्धता काय आहे तर 2 एककेंद्री म्हणजे एकाच केंद्र म्हणजे एकच डॉट. तर 2 एककेंद्री वर्तुळाचे केंद्र O आहे बरोबर. 2 एककेंद्री वर्तुळाचा केंद्र हा O आहे हे काय तर सिद्धता आहे. आता याच्यामध्ये बघा रेख PQ हे जे आहे तर रेख PQ ही लहान वर्तुळाची जीवा आहे है ना आणि AB ही काय आहे मोठ्या वर्तुळाची जीवा आहे. म्हणजेच आपल्याला माहित आहे की केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागत असतो बरोबर. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो म्हणून लहान वर्तुळात आता बघा लहान वर्तुळ बघा हे जे MP हे जे अंतर आहे MP बरोबर काय असणार आहे तर MQ असणार आहे. ठीक आहे, लहान वर्तुळात MP बरोबर काय असणार आहे तर MQ असणार आहे आणि मोठ्या वर्तुळात
मोठ्या वर्तुळात काय आहे बघा या ठिकाणी MA, या ठिकाणी MA बरोबर काय असणार आहे MB असणार आहे. मोठ्या वर्तुळात MA बरोबर काय असणार आहे MB असणार आहे. आता हे MP बरोबर MQ आहे त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया आणि MA बरोबर MB आहे त्याला आपण इक्वेशन 2 असं म्हणूया. बरोबर. आता आपण काय करूया बघा इक्वेशन 2 मधून एक काय करूया वजा करूया. इथं आपण लिहूया 2 मधून इक्वेशन 1 वजा करू. म्हणजेच बघा आता या ठिकाणी इक्वेशन आपल्याला 2 मधून 1 वजा करायचं म्हणजेच MP वजा आपण MA वजा MP करू. म्हणजेच नेक्स्ट स्टेप असेल आपली MA वजा MP येईल बरोबर आणि MB वजा MQ येईल. MB वजा MQ येईल. ठीक आहे. म्हणजेच आता या ठिकाणी काय आलं बघा आता इथे तुम्ही बघू शकता MA वजा जर MA वजा MP केलं तर आपल्याला काय मिळते बघा इथं बघू शकता तुम्ही MA मधून हे MA आहे MA मधून जर आपण MP वजा केलं तर आपल्याला काय मिळेल AP मिळते. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर आपण MB मधून MQ वजा केलं तर आपल्याला काय मिळेल BQ मिळेल है ना. मग इथं आपण म्हणू शकतो MA वजा MP म्हणजे आपल्याला काय मिळते तर AP मिळते आणि MB वजा MQ केलं तर आपल्याला BQ हे मिळते. ओके. आणि कशा पद्धतीने तर A डॅश P डॅश M डॅश Q डॅश B म्हणजे हे सर्व जे आहे ते सर्व कसं आहे एकाच लाईन मध्ये असल्यामुळे हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. बरोबर. आपण सुरुवातीला इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 काय केलं आहे वजा केलेला आहे त्यानुसार आपल्याला AP आणि AP बरोबर BQ एकत्र आहे हे आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो तर ते आपल्याला ते काढू शकतो त्याच्यावरून. बरोबर. आणि आपल्याला हे साध्य करायचं आहे AP बरोबर BQ साध्य करा. ठीक आहे. इथे तुम्ही प्रश्नामध्ये बघू शकताय आपल्याला काय साध्य करायचं आहे तर इथे बघा AP बरोबर BQ आहे हे आपल्याला साध्य करायचं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपण साध्य केलेलं आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा चेक करू शकताय. आता ज्याला शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. काय आहे ते आपण आता बघूया. सिद्ध करा की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. बरोबर. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला पक्ष साध्य आणि सिद्धता हे सुद्धा लिहावं लागणार आहे. बरोबर. मग आपण पक्ष आणि साध्य हे मी अगोदर लिहून घेते आणि मग तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन मी सांगते. ओके. अशा पद्धतीने ते आपण सुरुवात करूयात. तर आता बघा या ठिकाणी पक्षामध्ये आपण सुरुवातीला काय लिहायचं आहे वर्तुळात O हे वर्तुळ केंद्र आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा इथं सेंटरला जे आहे इथं काय आहे वर्तुळ केंद्र O आहे. ओके. मग रेख AB हा व्यास आहे. आता AB हा जो दिसतोय तुम्हाला हा पूर्ण ही जी लाईन आहे ती काय आहे तर ती व्यास आहे. रेख AB हा काय व्यास आहे आणि रेख AB ही जीवा CD व जीवा PQ यांना दुभागते आणि ही जी पूर्ण व्यास आहे म्हणजे ही जी रेख आहे असं आपण म्हणू शकतो ती रेख CD आणि PQ ला काय करते M आणि N या बिंदूमध्ये दुभागते. बरोबर. आता आपल्याला साध्य काय करायचं आहे तर जीवा CD समांतर जीवा PQ आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे. ठीक आहे. आपण सिद्धता आता लिहायला सुरुवात करूयात. तर बघा वर्तुळाचा व्यास रेख AB हा जीवा CD व PQ यांना अनुक्रमे M व N बिंदूत दुभागतो. हे आपण वरती सुद्धा बघितलेलं आहे. मग याच्यावरून आपण म्हणू शकतो की CM बरोबर काय येईल तर DM येईल व PN बरोबर काय येईल बघा PN बरोबर QN येईल. म्हणजे आता आपण आता डायग्राम मध्ये बघूया CM बरोबर DM. इथे बघा CM बरोबर DM येईल आणि PN बरोबर काय येईल तर QN येईल. बरोबर. कारण का आता ह्या बाजू बघा एकरूप चिन्हाने दाखवलेला आहे त्याच्यामुळे ही बाजू एकरूप बाजू दोन्ही असणार आहेत प्रत्येकी. ओके. मग त्याच्यामुळे आपण लिहू शकतो की CM बरोबर DM व PN बरोबर QN आहे हे सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर बघा वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड हा जीवेस लंब असतो. बरोबर. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो बघा म्हणून रेख OM लंब जीवा CD हे आपल्याला आकृतीमध्ये दिसते. बरोबर.
व रेख ON लंबजीवा PQ आहे. ओके, आता या ठिकाणी बघू शकता रेख OM कुठे आहे बघा. आता हे बघू शकता, इथून जर रेख OM जर केली तर ती CD ला कशी लंब आहे, आणि त्यानंतर रेख जर ON इथून घेतला आपण, ON घेतलं तर ती PQ ला कशी आहे, लंब आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, मग आता पुढे बघा, त्याच्यावरून आपण म्हणू शकतो, म्हणून कोण आता लंब आहे म्हणल्यावरती आपण म्हणू शकतो की OMC हे किती होऊ शकते, तर ते 90 अंश येऊ शकते, व म्हणजे 90 अंश आहेच, आणि कोण ONP हे सुद्धा किती आहे, तर ते सुद्धा 90 अंशच आहे. ओके, आणि कोण OMC व कोण ONP हे काय आहे, तर हे कोण, हे दोन्ही कोण कसे आहेत, तर ते छेदिकेच्या एकाच अंगास असून हे दोन कोण छेदिकेच्या, हे लिहित असताना डायग्राम सुद्धा चेक करायचे आहे आपल्याला. कोण OMC व कोण ONP हे कोण छेदिकेच्या एकाच बाजूस असून, छेदिकेच्या एकाच बाजूस असून ते कसे आहेत, तर ते आंतरकोन आहेत. आता एकाच बाजूस आहेत म्हणल्यावरती ते निश्चितच आंतरकोन असणार आहेत, ते आंतरकोन आहेत. आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते, तर ती 180 अंश असते. तर त्यांची दोघांची बेरीज 180 अंश येते का ते आपण बघूया. म्हणून कोण OMC अधिक कोण ONP किती आहे, कोण OMC ची किंमत किती आहे बघा, तर सॉरी ते 90 अंश आहे, आणि अधिक ONP ची किंमत सुद्धा किती आहे बघा, 90 अंश आहे. म्हणजेच बघा दोन्हीची किंमत किती आली, तर 180 अंश आलेली आहे. म्हणून कोण OMC अधिक कोण ONP किती आलेलं बघा, 90 आणि 90 किती होतं, तर 180 यांची किंमत आलेली आहे. कारण का आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि ह्याच्यावरून आपण म्हणू शकतो की जीवा CD ही लंब जीवा PQ आहे. कारण का, तर ती समांतर रेषांची आंतरकोनाच्या कसोटीनुसार ते काय आहे, तर दोन्ही जीवा कसे आहेत, तर ते परस्परांना समांतर आहेत. मग बघा शेवटी काय आल्याचं, आणि म्हणून जीवा CD समांतर जीवा PQ आलेला आहे. कारण का, तर कारण समांतर रेषांची आंतरकोन कसोटीनुसार ह्या दोन्ही जीवा कशा आहेत, परस्परांना समांतर आलेल्या आहेत. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपला पूर्ण हा सराव संच 6.1 हा संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 6.2 हा सराव संच सुरू करणार आहोत. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा, आणि आपल्या आदिराज क्लासेस या चॅनलला ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.